पुरुष मंडळी आतमध्ये एवढा मंडपात चालला का? चला महिला मंडळींनी लवकरात लवकर मंडपामध्ये बसावे. चला लवकर पुरुष मंडळी. सुंदरात ध्यान उभे वेटवरी
कुठे सिस्टम माझे येथे सर्व सुख बाबा पण पुतण्याला जेव्हा पेटवलं पूर्ण गोकुळामध्ये सुगंध सुटला होता चंदनाचा बरं का. चंदनाचा सुगंध तिच्या प्रेतातून येत होता. लोकांना आश्चर्य वाटलं. घाणेरडी बाई देवाला मारण्यासाठी आली आणि तिच्या देहातून चंदनाचा सुगंध येतो. त्याने सांगितलं भगवंत म्हणतात अरे पुतना कर्म वाईट होतं तिचं पण तिला माझा स्पर्श झाला. माझ्या आईनं जसं दूध पाजताना माझ्या यशोदा मातेनं मला छातीशी लावलं तसंच माझ्या पुतना आईनं सुद्धा मला लावलं होतं. आणि तुम्हाला माहिती आईचे दर्जा दिला तिला आईचा. ही माझी आई आहे आणि जी माझी दुश्मन जरी असली पण आईच्या रूपात आले म्हणून तिला सुद्धा मी मोक्ष देणार. आणि मग त्या ठिकाणी सांगितलं जी पुतना होती ना देवा ती पुतना कोण होती माहिती. ती पुतना म्हणजे त्या बळीराजाची मुलगी होती बरं का. तिने ज्या वेळेला बळीराजाकडे देव दान मागायला आलो होता वामन अवतारामध्ये त्यावेळेला त्या देवाला पाहिल्याच्या नंतर तिला असा मोह झाला होता बरं का. मोह झाला होता का याचा सारखा आपल्याला नवरा पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन पुढे नंतर तिला वाटलं नाही कमीत कमी ते एवढं किती सुंदर दिसतो लहान मुलासारखा मला ना असाच पोरगा पाहिजे जेणेकरून मी त्याला स्तनपान करीन अशी तिची इच्छा होती. आणि ती मेली जन्म घेणे लागे वासनेच्या संगे आणि तिची इच्छा देवाने पूर्ण केली. आणि मग त्या ठिकाणी पुतना मेली. बरेच राक्षस येऊन त्रास द्यायला लागले देवाला. वसुदेव देवकीला वाटलं हो वसुदेवाने विचार केला आपलं हे गाव थोडंसं काहीतरी खराब दिसतं इथं जरा जास्त संकटे येतात इथं जास्तच संकटे येतात. त्याच्यामुळं देवाने वसुदेवाने काय केलं आपण नवीन गाव तयार करायचं म्हणून
आणि म्हणून गोकुळापासून थोडा बाजूला नंदगाव वसवला. तर आम्ही परवा मागच्या महिन्यात गेलो होतो त्या नंदगावाला. तिथं नवीन गाव वसवलं, तिथं देवाला घेऊन गेलं. पण ते काय फरक पडणार आहे का? जिथं जातं तिथं तेच आहे. आणि मग अशा पद्धतीनं बऱ्याच काही गोष्टी झाल्या. आणि मग देव थोडे थोडे असं रांगायला लागले. रांगता रांगता देवाने बऱ्याच काही लीला केल्या. रांगता रांगता हो यमला अर्जुनाचा त्या ठिकाणी उद्धार केला. हो आईनं खोड्या करतो म्हणून उखळाला बांधलं देवाला, छोटंसं. आणि उखळाला बांधलं, दोरीनं बांधलं आणि सोडून गेली. आता एवढंसं कसं काय उखळ घेऊन जाईल? पण देवाने काय केलं, ते उखळ आडवं पाडलं आणि सरकत सरकत गेले. आणि 2 वृक्ष होते ते देवाला मारण्यासाठी आले. ते यमला अर्जुन नाव होते त्या दोन्ही राक्षसांचं. ते दोन्ही त्या ठिकाणी वृक्ष बनवून झाडं बनवून होती, मोठी मोठी झाडं झालेली, पण दोन्ही बरोबरच होते. देवाने मधून वाट काढली त्यांच्या आणि दोर पुढे घेतला आणि ते उखळ पाठीमागं अडकवून टाकलं आणि खेचलं दोराने आणि दोन्ही वृक्ष मूळ म्हणून पडले. तेव्हा धावत आली यशोदा माता. पाहिजे धडाम आवाज झालेला, अख्खा गाव त्या ठिकाणी जन्म झाला. आणि म्हणे हे वाऱ्याने झाड पडली, म्हणे बरं झालं पोरग वाचलं. हे म्हणतात वर्ग वाचलं नाही, मीच पाडले ते. हा पोरग वाचलं दिसलं नाही, मीच पाडले. असं बऱ्याच काही गोष्टी झाल्या. मग देव गावात जायला लागले, काही खोड्या करायला लागले. आणि खोड्या करायला लागल्याच्या नंतर बरं की नाही यशोदेकडं गाराणे देवाचे यायला लागले. आणि गाराणे यायला लागल्याच्या नंतर माझी यशोदा माता म्हणते, हरी तू खोड्या नको करू रे, नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या नको करू रे, नको करू माझे बा. तो खोड्या सांगतो मी, ही गवळण बोलतोय नेहमी. हरी तू खोड्या नको करू रे, नको करू माझे बाबा. हरी तू खोड्या नको करू रे, नको करू माझे बा. नको करू माझे बा, माझे बा, माझे बा, माझे बाबा. हरी तू खोड्या खोड्याच करू नको. आणि तू हरी खोड्या करू नको असं सांगितलं, पण देव काय ऐकत नाही. मग यशोदेने विचार केला, आपल्या पोरावर काहीतरी बाहेरचं काहीतरी लचांड असलं पाहिजे. त्याच्यामुळं मग तिने राजूरच्या गणपतीला नवस केला. आपल्या राजूरच्या गणपतीला नवस केला, देवा माझ्या पोराला चांगलं कर हां, आणि त्याच्यावर चांगली माया ठेवू तुझी. आणि नवस केला. नवस केल्याच्या नंतर देवाने बघितलं, आता या गणपती बाप्पाला येणं नवस केलाय, देवाचं हे कमी होता कामा नाही. तुमचं आमचं तसंच आहे ना बाबा, तुमचं आमचं तसंच आहे. तुम्ही माझ्याकडे आले ना का माझा मोठेपणा सांगता, मी तुमच्याकडे आलो तर तुमच्या मोठेपणा सांगता. वस्तुस्थिती आहे ते असावंच असावंच. आणि जिथं हा मानपान राखला नाही त्यांना माणसं म्हणत नाही, त्यांना माणसं म्हणत नाही. देवाने पण विचार केला, कसा पण असू दे, छोटा असू तरी चालेल, पण देवच आहे ना, याच्यावरची लोकांची श्रद्धा कमी होईल. म्हणून देवाने काय केलं, एक मास येणे खोडी नाही केली. 1 महिन्यावर देवाने खोडीच नाही केली. आईला वाटला गणपतीचा गुण आला, राजूरच्या गणपतीचा बरं का, गणपतीचा गुण आला. मग तिने नवस केला होता का मग 21 मोदक खायला घालील म्हणून. देवाला गणपतीला मोदकाचाच नवस असतो. आता नवस फेडायचा म्हणून मोदक घेऊन गेली आणि मोदक घेऊन गेली देवाकडं. आणि मग देव पण बरोबर होता. देव बरोबर असताना मग कोणतं बरोबर आहे. आणि आई थोडं पाणी विसरले आणायचं नव्हतं फिरवायला. पाणी गेली म्हणे मी पाणी घेऊन येते, कृष्ण लक्ष ठेव बरं का, मी पाणी घेऊन येते, नाही इथं काहीतरी येईल आणि मोदकाला हे होईल म्हणे, उष्टू करून टाकेल. बरं ठीक आहे म्हणे, मी थांबतो. आता गेल्याच्या नंतर याने विचार केला, यार तू काय केलं नाही. गणपतीला म्हणतो तू काय केलंय का, मी थांबलोय ते, मी गप्पा बसलोय, तू तुझ्यावर कडे काही होऊ नको हा मोठेपणा. आणि हे बघ हे मोदक तुला 21 केले, मला अजून 1 मोदक पण भेटला नाही. देवाने काय केलं, अख्खे 21च्या 21 मोदक खाऊन टाकले.
आणि मग विचार केला. आई आली आणि म्हटली का हे मोदक काय केले, तेव्हा हा सांगेल तिला ते यांनी खाल्ले म्हणून. मग त्याने गणपती पण खाऊन टाकला. देवाने काय केला, गणपती पण खाऊन टाकला. आई आली आणि विचारलं का रे कृष्णा कुठे मोदकाचं ताट. त्याने सांगितलं आई एक ना उंदरावर बसून असा ढेर पोट्या आला म्हणे आणि त्याने सगळं मोदकाचं ताटच घेऊन गेला आणि सांगितलं आई आलं तर तिला सांग पाणी मी तिकडच पिईन म्हणून, तुमच्या घरचं नको पाणी मला. बरं की नाही? ते म्हणे ठीक आहे पण देव कुठे गेला म्हणे, इथला देव कुठे गेला. देवाशीच पुशे देव काय झाला. देवालाच विचारते देव काय झाला म्हणून. तेव्हा देवाला हसू आलं. मी देव असून सुद्धा कळत नाही बरं का. बरेच काही खोड्या केल्या. आणि एक दिवस चेंडू फळी खेळत असताना यमुनेच्या डोहामध्ये चेंडू फेकला गेला. पडला नाही बरं का, फेकला गेला चेंडू. आणि फेकला गेल्याच्या नंतर तिथून पोरं धावत आले. यशोदे तुझा काना काना यमुना डोही बुडावाना चेंडू बुडाला कृष्ण बुडाला चेंडू बुडाला ना. आणि मग यशोदेने पाहिलं धावत गेली. पण देवाची आई असून सुद्धा तिच्या मनामध्ये हा देव आहे हा भावच नव्हता. आणि यमुनेच्या कडेपर्यंत यायची, शेवटच्या टोकापर्यंत गडबड लोळत यायची कडनं. आणि पडायला आली का तिथून परत अशी पलटी व्हायची, तिकडं पडतच नव्हतं. आपलं पण तसंच बघा. आपल्या बरोबर कोण नाही, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाते एकटा तिथं. हाड जळे जैशी लकडी की मोळी, बाळ जळे जैशी घास की पोळी. हो एकटा तिथं मशाल एकटाच पेटते ते. आणि गावातले जे असतात ना पंच कमिटी मयत कमिटी म्हणतात आमच्याकडे त्याला, ते असे मोठे मोठे बाबू दोन घेऊन असतात तिथं. हात जरी पडला तरी उचलता फेका म्हणे पुरा त्याला काही जाणे काही वापस नाही आना चाहिए. आणि आमच्याकडे तर बांधून देतात प्रेत. मी एकदा विचारलं का म्हाताऱ्या माणसाला, म्हटलं का मेलाय ना मग त्याला बांधून का नेतात. म्हणे काय म्हणते गावात मध्ये लय त्रास दिला यांनी, बायचान्स उठला तरी कळू नये लोकांना काही जागा झाले म्हणून का जिवंत झाल्या म्हणून बांधून ठेवायचं म्हणे. बांधलं तर उठेल म्हणून आणि मग बाहेर आल्याच्या नंतर आवाज घे ना, बाहेर आला. आणि मग देवानं बाहेर आल्याच्या नंतर आई त्याला म्हणते बाळा का रे असं केलंस. म्हणे नाही तू काय घाबरतं कारण नाही, मी जाऊन आलो त्याला मारलं म्हणे आपण. आणि मग असं करता करता देव बऱ्याच काही गोष्टी देवाने केल्या. आणि एक दिवस माझा बलराम दादा दाराने घेऊन आला देवाचं. आणि आई
यानं माती खाल्ली नाही, बरं की नाही? हा. आणि माती खाल्ली असं बोलल्याच्या नंतर देव म्हणतो काही याचं ऐकू नको. नाही, तुमचं जेवण चांगलं नसतं. आम्ही राजाची पोर आहे, आमचं जेवण चांगलं असतं. संत सांगतो बरं. देवा तुझी घोंगडी चांगली आहे, आम्हाशी का दिली वांगडी. तुझी घोंगडी चांगली आहे, आम्हाला का शिक दिली, बरं की नाही? 9 ठिकाणी फाटलेली, बरं की नाही? 9 ठिकाणी फाटलेली घोंगडी आम्हाला दिली आणि आता अजून आमच्या जेवणावर आला असतो. हे बघा देवा, हे चालायचं नाही. तू पाटील तुझ्या घरचा, तू पाटील तुझ्या घरचा, इथं नाही जमायचं. इथं सगळ्यांचं जेवण सारखं, तुझं ना आमचं. तुझं चांगलं आहे मानतो आम्ही, पण एक काम करूया ना, तुझं जेवण आमच्या जेवणामध्ये मिक्स करू. आणि त्याला म्हणतात काळा. काळा सवंगड्यांच्या बरोबर केला देवा, काळा संतांच्या बरोबर होतो. गोकुळामध्ये काळा झाला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. गोकुळेच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, न करिता जप तप ध्यान. त्यांना जप तप ध्यान करण्याची काही गरज नाही, फक्त एकच, देवावर त्यांचं निश्चित प्रेम होतं. किती प्रेम होतं, किती प्रेम होतं. त्यांना देवाशिवाय काहीच आवडत नव्हतं. बहु आवडशी जीवा पासोनिया, नवे नवे सर्व संगी विटाला, एक तू विठ्ठल आवडशी. देवच आवडावा. तुम्हाला सांगतो, बायको आवडावी फक्त टायमापुरती, बरं का? गोरा आवडावी टायमापुरती, संसार आवडावा टायमापुरता, पण देव आवडावा सतत. विठ्ठला विठ्ठला हे मडक आहे, हे सजून आलेलं आहे. फक्त 5 मिनिटात आवडतो, सगळं सजून आलेलं आहे. बघा, कुंभाराच्या कडून आणलं असेल तुम्ही. गावात कुंभार आहे का तुमच्या? गावातून आणलं आहे ना, कुंभाराकडून आणलंय. ज्याने ते त्या कुंभाराने मडकं घडवलंय त्याला पण माहित नव्हतं हे काळ्याच्या कीर्तनाला जाईल म्हणून. माहित होतं का? त्यांनी बरीच मडकी घडवली. काही म्हाताऱ्याला मुतायला गेली, काही थुकायला गेली. मडकी मडकी सांगतोय मी. काळ्याच्या कीर्तनाला भाग्यवान मडकं येतो. एक काळ्याच्या कीर्तनाला आले आणि सजून आले. ते सजलंय म्हणून विशेष नाही. तुम्ही त्याच्यासाठी आलेत का सजले त्याच्यासाठी आलेत? त्याच्या आतमध्ये जे आहे ना ते महत्वाचं. त्याच्यामध्ये आहे दही आणि लाही. लाही का आणि दही का? दही म्हणजे परिवर्तन आहे, दुधाचं नाश नाहीये. नाश आहे का? दुधाचा नाश नाही केलेला, दुधाचं परिवर्तन केलं ते दही झालंय. दही आता दूध होणार नाही. लाहीचं ज्वारीच्या लाह्या असतील या साळीच्या असतील, त्याचं परिवर्तन केलंय, नाश नाही केलेला. लाया नेऊन पेरल्या तर उगवतील का बाबा? नाही उगवायच्या. ब्रह्मदेवाने पेरल्या तर उगवतील ना? नाही उगवायच्या. आणि त्या साळी सकट ना मूर्खाने नेऊन पेरलं तरी उगवल. त्याच्यासाठी का ब्रह्मदेवाची गरज नाही. जन्म घेणे लागे ती साळ आहे ना, तिचं नाव आहे वासना. आणि आत्मतत्वावर हा देहरूपी जी वासना आहे त्या वासनेचं परिवर्तन करायचंय. जी वासना संसाराकडे राहते, देहाकडे राहते, ती वासना आत्मतत्वाकडे वळवायचे. त्याचं नाव परमार्थ. बाकी सगळं टिवळ्या बावल्या. कळलं तुम्हाला?
ज्या बाईला लेकरू झाले तिला समजायचं आई, जिला लेकरू झालंच नाही तिला म्हणायचं बाई. बाई आणि आई मध्ये लय फरक आहे, कळलं तुम्हाला? इथं बायाच आया बनल्या, नुसत्याच बाया. बाई नाही चालत, आईच पाहिजे. कुठं? पाना येण्यासाठी. पाना आईला येतो, बाईला नाही येत. बरं तुम्हाला? पाना आईला येतो, बाईला येत नाही. बरं की नाही? मला येताना माझी ताई बोलली होती, बाबा अवस्था व्हायलाच नाही माझी इथं. आम्ही बोललो आता कोंबड्याच राहिल्या नाही, रोग लागल कुठून? राहिलं का काय? का असतं माहितीये का? मुंडी हालायला सुद्धा ना जिवंत असावं लागतं, तेव्हा मुंडी हालते. कळलं का तुम्हाला? हा, मुंडी कधी हालेल? जेव्हा जिवंत असेल. नाम तुम्हाला सांगतो ना, नाम परिवर्तन करतो. नामाने जीवापासून देव बनता येतं, फक्त नामाने बनता येतं, बाकी कशाने नाही. काही करा तुम्ही, काही करा. चांगदेवासारखा महात्मा, चांगदेवासारखा महात्मा माणसं जिवंत करत होता. तसा जर तुमच्या इकडे आला तर आपल्याला बाबा उभे करतील लोक. हा म्हणजे या नाखला रे नुसती बडबडते ती. हा, चांगदेवासारखा महात्मा सुद्धा जिथं कमी पडतो त्याचं नाव मुक्ताबाई. ज्ञान म्हणजे मुक्ताबाई आणि अज्ञान म्हणजे चांगदेव. ज्ञानाला मी म्हणतात ते अज्ञानी आणि अज्ञानाला मी म्हणतात ते ज्ञानी. विठ्ठला विठ्ठला. एक म्हातारी पोराला म्हणते नातवाला, हे ती दही अंडी फोडतात ना ते खापरी घेऊन यायची म्हणे, आपल्या पिठात ठेवायला, तांदळात ठेवायला, गावामध्ये ठेवला वाटतं म्हणजे लहान है ना याची खापरी. आता ती फोडायला माझ्या हातात असते. माझ्या म्हातारीने सांगितलं मडकं अख्खं घेऊन यायचं, ठेवायचंच नाही. आणि आम्हाला तर लय गरज आहे, बाकी तर कमी मिळला तरी पण त्याच्यात टाकली खापरी का वाढलं बाकी आहे ना. आम्ही सोडू का ते? अंधश्रद्धेला बळी नाही पडत, काहीतरी कुठेतरी काही लावत नाही बसत. याच्यामधली जी वस्तू आहे ती वस्तू प्रतीक आहे, तुम्ही त्याच्यासारखं व्हायचे. कळलं तुम्हाला? आपल्याला याच्यासारखं व्हायचे. आपल्याला लग्नामध्ये हो अक्षरा टाकतात, शुभमंगल सावधान. ज्यांच्यावर टाकतात त्यांना माहित नाही का टाकतात, आणि जे टाकतात त्यांना पण माहित नाही का टाकतात. आज तुम्हाला सांगून जातो, तुम्ही दोघं जण या लग्न मंडपामध्ये आला, हो मुलं बाळ होऊ द्या, नातवंड होऊ द्या, पतवंड होऊ द्या, गाड्या घ्या, घोड्या घ्या, हो जमिनी घ्या, जुमला घ्या, पण जाता जाता असे व्हा, असे व्हा, त्या तारकासारखे व्हा, परत जन्माला येऊ. त्यालाच म्हणतात वीज भाजून केली आणि आम्हा जन्म मरण नाही. गणगोळ्या उगाळून नाही होत बायको ती. हा, इथं केलं पाहिजे, केल्याने होत आहे, आधी केलेच पाहिजे. म्हणून सगळ्यांनी मोठा सोडलं. आपण सुद्धा या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार करणार आहोत. ज्ञानेश्वर माऊली तुम्ही वारे गुण